नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार असल्याची माहिती विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत दिली। यावेळी पत्रकार परिषदेला आटपाडी बाजार समितीचे संचालक हनुमंतराव पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन विष्णुपंत चव्हाण पाटील, दिलीप नांगरे पाटील, सूरज पाटील, सुनील लेंगरे, डॉक्टर तुषार पवार, अश्विन नांगरे पाटील, अनिता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले, चांगली विचारधारा असलेल्या पक्षाची उमेदवारी व महाविकास आघाडीला राज्यात असलेले पूरक वातावरण होते। तसेच माझे आजोबा वडील यांनी मतदारसंघात असलेले काम यामुळे आम्हाला विजयाची मोठी संधी होती। परंतु समोरच्या उमेदवाराचा विजय हा साम दाम दंड भेद याबरोबरच EVM मुळे त्यांना विजय मिळवता आलाय। त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवायच्या का नाहीत असा सवाल निर्माण होत आहे। परंतु या निकालाने आम्ही खचलो नसून पुन्हा उभारी घेणार आहोत। आटपाडी तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने लढविणार असून मतदारसंघातील आरोग्य, पाणी, दळणवळण याबरोबरच युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाल्या पाहिजेत यावर आम्ही काम करणार असल्याचे वैभव पाटील म्हणाले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।